देखील सन्मानित होईल। आमच्या स्पर्धेमध्ये वेळात वेळ काढून आमच्या स्पर्धेची शोभा तुम्ही वाढवली। संदीपजी ढेगे साहेब इथे उपस्थित झाले। मी अजित पाटील आपणास विनंती करतोय, अजित पाटील यांचे मित्र संदीपजी ढेगे साहेब शाहूवाडी तालुक्यावरती सातत्याने प्रेम दाखवणारे हे व्यक्तिमत्व संदीपजी ढेगे साहेब उपस्थित झाले। दादा तुमचं स्वागत करतो। दादा चषक 2024 मध्ये सुस्वागतम सुस्वागतम। चला गौसिया स्पोर्ट्स धनगरवाडी चला मोहम्मदजी डांगे तुम्हाला विनंती आहे, प्रत्येक ओव्हरला 5 मिनिटांच्या कालावधीनुसारच तुम्हाला गोलंदाजी करायची आहे याची दक्षता घ्या। साहिल 11 आतुर टीम पहिला बॉल पडण्याआधी आपला 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येणं अनिवार्य राहील याची दक्षता घ्या। दोन्ही टीमला वारंवार विनंती करतोय, पहिला बॉल पडण्याआधी आपला अतिरिक्त खेळाडू, नियम हा सर्वांसाठी लागू असणारे, नियम हा सर्वांसाठी सारखा असणारे। चला पंचांचा ग्रीन सिग्नल ओपन झालाय। चला 3 ओव्हरची मॅच असेल ना सर? यस 3 ओव्हरची मॅच राहणार आहे। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय। इन्फॉर्म बॅटर सुरेश बने मिस्टर शाहूवाडी एक्सप्रेस। पहिलाच बॉल आणि सुरेश बने ओ माय गॉड वावराच्या बाहेर 15च्या पल्याड 6 धाब्यांसाठी ठोका डीजे। बॉल अगदी वीरेंद्र सहवागच्या स्टाईलने, क्या बात आहे। पहिलाच बॉल वीरेंद्र सहवागच्या स्टाईलने आल्या आल्या तंबू मधून सेट होऊन आलाय। इन्फॉर्म बॅटर, क्या बात आहे। हल्ला बॉल केलाय, आक्रमण केलाय। इथे पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय शॉट फाईन लेगला, एकच मिळेल, सिंगल मिळते। सिंगलच्या जोरावरती, सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते 7 या आकड्यावरती। तुषार भोसलेसाठी अजय शिंदे यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय ऑनलाईनच्या रूपामध्ये। इथे पाहू शकाल व्हाईट बॉल पंचांनी दंडित केलाय, पुन्हा टाकावा लागेल। महेश पाटील इथे उतरलाय, पहा बॅटिंग मध्ये थोडीशी बदल केलाय सुरेश बनेने जो आपला डोका लावलाय। सचिन 3 ओव्हरची मॅच आहे, कशा रीतीने बॅटर मैदानाच्या आतमध्ये यावं हे कॉम्बिनेशन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये। इथे पाहू शकाल मोठा फटका मारण्याचा मानस, याही वेळेला संजय थोडासा भरकटलाय, दिशेपासून खराब आहे। व्हाईट बॉलची सांगता होते, पुन्हा टाकावा लागेल। एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होते, टीमची धावसंख्या एक्स्ट्राच्या जोरावरती 9 धावा। इथे यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा मानस, फाईन लेग मिड विकेटला भेदून खरबुजे को देख के खरबुजा रंग बदलता है। सरड्याला पाहून सरडा रंग बदलतो, बॉल थांबणार नाहीये, बॉल सीमा पार, ठोका डीजे। आपला फेवरेट झोन, आपला फेवरेट फटका खेळण्याचा प्रयत्न, फिल्डिंग चांगली होते, स्वतःला सावरलाय। 2 धावा मिळते, 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते 15 या आकड्यावरती 15 धावा। सुरुवात चांगली मिळाली आहे। महेश पाटील, सुरेश बने इन्फॉर्म बॅटर इन ऍक्शन मध्ये दिसत आहेत। मॅन फ्रॉम साहिल 11 आळतूर टीमचे खेळाडू। इथे यावेळेला शॉर्ट टर्म पूल इज अ डिलाइटफुल चाललंय, फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग होते, याही वेळेला 2 धावा। बॉल चाललाय फाईन लेग वरून 2 धावा कंप्लीट होताना दिसतंय। 2 धावांच्या मदतीने 2 रनच्या मदतीने शेवटचा बॉल
टीमची धावसंख्या 17 या आकड्यावरती. 17 धावा. आक्रमण केलाय महेश पाटील, अक्षरशः बरसलाय. सुरेश बंडे अक्षरशः तुटून पडलाय. 17 धावा. 5 बॉलचा खेळ संपलाय. बॉलर पुन्हा तयार. संजय थोडासा महागणं ठरलाय. इथे यावेळेला पुन्हा उडवण्याचा प्रयत्न. यावेळेला आउटफील्ड फास्ट आहे. बॉल आणि क्षेत्ररक्षक धावतोय, परंतु बॉल पकडण्यामध्ये यश मिळालाय. चांगली फिल्डिंग होते, चांगली फिल्डिंग होते. ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टॉस जिंकल्यानंतर धनगरवाडी संघ 19 धावा विदाउट लॉस ऑफ द विकेट्स. साहिल 11 आजूर टीम 19 वरती 0 वरती. चांगला बॅटल, चांगलं रंगलंय. आपण जाऊया थोड्या वेळासाठी. पुन्हा एकदा मनाला तल्लीन करण्यासाठी पुन्हा एकदा आपण देऊया आमच्या डीजे मास्टरला संधी. या डीजे चला घाई करायची आहे टीम धनगरवाडी गौसिया स्पोर्ट्स धनगरवाडी. प्लीज विनंती करतोय आपण देखील थोडा स्पीडअप करा. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आलाय सेकंड ओव्हर साठी. शुभम शेवाळेच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवली जाते. 19 धावा. स्ट्राइक एंडला इनफॉर्म बॅटर. इथे फुल टॉस बॉल आहे, परंतु बॉल चालाय ऑन साइडला अलॉंग द ग्रास. डबल मध्ये. ओ माय गॉड, काय रनिंग बिटवीन द विकेट से. आंखों इशारा किया, सिंगल को डबल में कन्वर्ट किया. क्या बात आहे. डोळ्यामध्ये डोळा पाहून एकेरीला दुहेरी मध्ये कन्वर्ट केलाय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं बॅटल. महेश पाटील आणि सुरेश बडे काय कॉम्बिनेशन चाललंय. 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या 21 च्या घरामध्ये. त्यावेळेला हाफ ट्रॅकर बॉल. फुल 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 ब्युटिफुल. फुल इज अ वंडरफुल. नाव आहे सुरेश ठोकाडीचे. मध्ये सरकार आहे मित्रा. नाव आहे वफादार. नाव आहे सरकार. क्या बात आहे. काय हल्ला बोल केलाय. याही वेळेला तो क्षेत्र निवडलंय. तो क्षेत्र आणि बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. लांब गेलाय वावराच्या बाहेर. सरकारच्या बाट मधून धमाका. ठोकाडीचे षटकार. हॅट्रिकला 500 रुपये आहे आणि या स्पर्धेची पहिली हॅट्रिक होणार का. एक टप्पा घेत बॉल घेतली सीमारेषा. बॉल आर पार बुंडा सीमा फरार. सुरेश बंडे ऑन फायर. ठोकाडीचे पडलाय. नाव मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त सुरेश. यावेळेला चुकीला माफी नाहीये. अशा प्रकारची गोलंदाजी करणार नाही. सोने पे सुहागा. बॉल लांब 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 वावराच्या बाहेर बांधाच्या पल्याड. नो बॉल. ठोकाडी सिंग. विसरेल ही खेळी. नावामध्ये सुरेश फक्त फुटबॉल दिसतोय, टेनिस बॉल नाहीये. इथे यावेळेला इंटू द ब्लॉक होल अक्षरशः खोदून काढलाय. पहा समजदारी दाखवली. सुरेश सारख्या पहा मोठ्या खेळाडूंना माहिती असतो सर
कॅमेऱ्यामध्ये लेन्स आणि क्रिकेटमध्ये सेन्स असणं गरजेचं असतो. संयमाचं क्रिकेट, व्यावसायिक क्रिकेट, शांत क्रिकेट, भरपूर चांगलं क्रिकेट आहे. माइंडसेट पाहू शकाल कशा रीतीने चाललाय, क्या बात आहे, काय कॉम्बिनेशन आपण पाहतोय. फ्री हिटचा बॉल होता त्यावर सिंगल त्याने घेतलाय. इथे पाहू शकाल बॉल चाललाय मिडॉनला, याही वेळेला सिंगल मिळेल. सिंगलच्या जोरावरती, सिंगलच्या मदतीने ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आजच्या दिवसातला सर्वात उच्चांक स्कोर 46 धावा फक्त 12 बॉल मध्ये. परंतु सुरेश अक्षरशः बरसलाय. सुरेश बॅट मधून जवळजवळ 4 षटकार 1 चौकार. ओह माय गॉड, अक्षरशः बरसलाय. नावामध्ये सरकार आहे माझ्या मित्रा. इम्प्रेसिव्ह कामगिरी करणारा हा एकमेव खेळाडू ठरलाय. मागच्या मॅच मध्ये प्लेयर ऑफ द मॅच चा किताब त्याने जिंकला. सुरेश अफलातून इनिंग त्याने साकारली. चला नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये शाहिद कुरेशी. शाहिदच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवली आहे. शाहिदला कमबॅक करावं लागेल. शाहिदला पुन्हा एकदा पुनरागमन करावं लागेल. संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. संघ थोडासा बॅकफूट वरती आहे. कमबॅक करावं लागेल. इथे पुन्हा मोठा फटका मारण्याचा मानस आणि महेश पाटील करतोय चुकी. जावं लागेल. परतीचा इशारा. महेश पाटील इज अ गॉन. फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये युनाइट नंबर 3 मध्ये अभिजित. आल्या आल्या अभिजितने आपले इरादे स्पष्ट केलाय. आल्या आल्या फुल ब्युटिफुल लांब गेलाय. बॉल अगदी महामार्गावरती गेलाय. ठोकाडी जे हॅलो आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी दिलाय. इथे सिंगल मिळते. अभिजितचा दुसऱ्या रनचा प्रयत्न चालवलाय आणि आता सुरेशला जावं लागेल. सिंगल वरती पहिला सत्र इथे संपन्न होतोय आणि धावा झालेल्या आहेत 60 धावा. आजच्या दिवसातला सर्वात मोठा स्कोर
या पहिल्या 3 ओव्हरमध्ये 60 धाबा झालेल्या आहेत. 18 बॉल आणि 61 धाबा करायच्या आहेत. धाबा पाहूया या धाबा चेसिंग होणार की नाही की डिफेंडिंग होणार. परंतु थोड्या वेळासाठी आपण पुन्हा एकदा संदीप मास्टरला देऊया. या पुन्हा एकदा मनाला पुन्हा तल्लीन करण्यासाठी मी पुन्हा जातो या डीजे. चला लगेच बिल्डिंग लावून या जेणेकरून वेळ कमी प्रमाणामध्ये जाईल. सचिन, जेवढा वेळ तुम्हाला कमी जाणार तेवढा तुमच्या सहकार्याची आवश्यकता आम्हाला देखील आहे. चला तेजस, लगेच आपण बॉलिंग वरती या. जेवढा वेळ कमी प्रमाणामध्ये जाणार आणि तेवढं महत्त्वपूर्ण राहील माझी विनंती आहे. चला त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे मित्रांनो. आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे मित्रांनो. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा सन्मान झालाच पाहिजे. अजित पाटील वरती सातत्याने प्रेम दाखवणारे, अजित नव्हे तर संपूर्ण शाहूवाडी तालुक्यावरती प्रेम सातत्याने दाखवणारे तुम्हा सर्वांचे लाडके, दोस्तीचे दुनियेतील राजा माणूस सन्माननीय संदीपजी डिगे साहेब 32 शिराळा खास करून आपल्या शाहूवाडी तालुक्यामध्ये सातत्याने प्रेम दाखवणारे आज ते उपस्थित आहे. त्यांचा शुभ सन्मान. तर मी विनंती करतोय राज मोहम्मद कुरेशी, आपणच विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचंय. प्रेमाचं प्रतीक आणि मायेची उबदार शाल, महाराष्ट्राचं महावस्त्र देऊन त्यांना सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करायचंय. सन्माननीय संदीपजी डिगे साहेब हे उपस्थित झालात आणि त्यांचा शुभ सन्मान एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या मित्रांनो. 32 शिराळ्यावरून आपल्या शाहूवाडी तालुक्यावरती सातत्याने प्रेम दाखवणारे त्यांचा शुभ सन्मान इथे होतोय. अमूल्य वेळ आमच्या स्पर्धेमध्ये दिला साहेब, खास करून अजित पाटील यांच्यावरती सातत्याने प्रेम दाखवणारे, त्यांच्या शब्दाला शब्द देऊन उपस्थित राहणारे हे व्यक्तिमत्व, त्यांचा शुभ सन्मान इथे होतोय. चला चला तेजस, तुम्हाला देखील पहिला कॉल आहे. प्रत्येक ओव्हरला अवघ्या 5 मिनिटांच्या कालावधीनुसारच तुम्हाला गोलंदाजी करायची आहे याची दक्षता घ्या. चला सामन्याला सुरुवात करणार आहोत. बॅक टू द क्रिकेट. पुन्हा एकदा आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं दादा चषक 2024 मध्ये तमाम मायबाप प्रेक्षक तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो. पहिलाच बॉल वेगवान बॉल तेजस, परंतु दिशा खराब आहे. व्हाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. एकसष्ट धाबांचा डोंगर तुम्हाला उभारायचंय. भलं मोठं डोंगर तुम्हाला इथे उभारायचंय. काय होईल काय घडेल क्रिकेटमध्ये कुठलाही टार्गेट विजयाची गॅरंटी देत नाहीये.
इथे पुन्हा चांगला बॉल आणि याही वेळेला दिशा खराब आहे, पुन्हा दंडित केलाय तेजस, पुन्हा दिशा भरकटलाय, पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलची सांगता होते, एक्स्ट्रा टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. एक्स्ट्राच्या जोरावरती टीमची धावसंख्या 2 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. टीमचं खातं उघडलंय गौसिया स्पोर्ट्स धनगरवाडी या टीमचं. इथे हाफ ट्रॅकर बॉल उडवण्याचा प्रयत्न, बॉलच्या खाली रुपेश ऑन अ स्टायलिश प्लेअर. ओ माय गॉड, रुपेशच्या हातामधून झेल निसटलं, ही दुर्मिळ गोष्ट आहे आणि पकडली जाते कॅच आणि गोल्डन डकचा शिकार मोहम्मद मियाचा खेळीचा के खलास या डीसी. केलाय आपल्या कमी वयामध्ये आपल्या नावाचा ठसा अक्षरशः उमटवलाय. चला घाई करायची, हॅलो चला घाई करायची प्लीज विनंती करतोय. गौसिया स्पोर्ट्स धनगरवाडी तुम्ही वेळ जास्त प्रमाणामध्ये घेताय कारण बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती तयार झालाय, तुम्हाला बॅटिंग करायची आहे. चला रुपेश पाटील, प्रत्येक बॉल वरती टीम मीटिंग घेत बसायचं नाही. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला, युनाइट नंबर 3 मध्ये नवीन पार्सल, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. शाहिद आलाय, इथे पाहू शकाल शाहिद आल्या आल्या आक्रमण करण्याचा प्रयत्न पाहू शकाल. इक्के दुक्के से दिल्ली बहुत दूर आहे, सिंगल पासून काम चालणार नाही, आक्रमण करावं लागेल. या तेजसने कमबॅक केलाय, या तेजसने इम्प्रेस केलाय. कमी वयामध्ये छोटा पॅकेट बडा धमाका, आपल्या नावाचा ठसा अक्षरशः उमटवलाय. पुन्हा एकदा बॉलर तयार, तेजस निघालाय. इथे फटका चांगला आहे, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बॉल थांबणार नाही आहे. एक टप्पा घेत बॉलने गाठली सीमारेषा या डीसी. बोले म्हणजे फ्रीहिटची संधी, सोने पे सुहागा, उघड्या डोळे पहा नीट, पुढचा बॉल आहे फ्रीहिट. आम्हाला देखील संधी मिळाली आहे, त्या संधीचं सोनं करेल का शाहिद? आपल्या बॅटला बॉल स्पर्श झालाय, स्वतःला हिरो बनवू शकतो. क्रिकेट मध्ये कुठलाही टार्गेट विजयाची गॅरंटी देत नाही मित्रांनो. पुन्हा कमबॅक करेल का? बॉलर निघालाय तेजस, यावेळेला हाफ ट्रॅकर बॉल, शॉर्ट आर्म पुल, फुल 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 चाललाय मिड विकेटला, परंतु सुरेश आहे, चांगली फिल्डिंग होते. यावेळेला पुन्हा एकदा 2 धावा मिळते, 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या पुन्हा पुढे जाते 9 या आकड्यावरती. 9 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 61 धावांचा डोंगर तुम्हाला उभारायचंय, भलं मोठं लक्ष्यांचा पहाटलाग तुम्हाला करायचंय. चला तेजस जवळजवळ 5 मिनिटं या पहिल्या 3 बॉल मध्येच घेतलेली आहेत. टाइमर सुरू आहे. इथे यावेळेला पुन्हा एकदा फटका चांगला आहे, बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक, चुकी होणार नाही. अमर सारखी भिंत, त्याच्याकडून चुकी होणार नाही, पकडली जाते कॅच आणि शाहिदच्या खेळीचा के खलास ठोकाडीचे. मोठ्या विकेटचं बदन,
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. इथे पुन्हा शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न, वेगवान बॉल कमबॅक केलाय. इम्प्रेसिव्ह कामगिरी करणारा हा खेळाडू, बॉलिंगच्या जोरावरती या खेळाडूने इम्प्रेस केलाय. अनेकांच्या मोठ्या मोठ्या फलंदाजाला अक्षरशः घाम फुटलाय या गोलंदाजाने. मी मगाशी उल्लेख केला मित्रांनो, अनेकांना घाम फोडण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून झालंय तोच पुन्हा निघालाय. इथे थोडासा खराब लाईनची सांगता होते, पुन्हा टाकावा लागेल. तेजस जवळजवळ 7 मिनिटं या 5 बॉल मध्ये घेतलेले आहेत. 5 बॉल मध्ये 7 मिनिटं अवघे खर्च झालेले आहेत. त्याच्यानंतर रुपेश पाटीलला ते कव्हर करावे लागतील. इथे याही वेळेला व्हाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. त्याचबरोबर सन्माननीय रमजानजी वारुंकरजी, त्याचबरोबर बिलाल कुरेशी, आपण आला, तुमचं देखील स्वागत करतो दादा चषक 2024 मध्ये. इथे पाहू शकाल एफर्ट्स, हो माय गॉड, एफर्ट्स चांगला होता, 100% एफर्ट्स आहे. नो बॉल पुन्हा दंडित केलाय. तेजसला पुन्हा टाकावा लागेल. चला, तेजस जवळजवळ 11 बॉल टाकलेले आहेत. अजूनही शेवटचा बॉल बाकी आहे. चला महेश पाटील, थोडीशी घाई करा. चला, शेवटचा बॉल पुन्हा तेजस निघालाय. इथे हाफ ट्रॅकर बॉल आणि ओव्हरची होते समाप्ती. चला, बरोबर एका ओव्हर मध्ये 12 बॉल फेकण्यात आलेले आहेत आणि 8 मिनिटांचा कालावधी तेजसने खर्च केले. चला, पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चला, घाई करायची सचिन. चला, प्रत्येक बॉल वरती टीम मीटिंग घेऊ नका सचिन, तुम्हाला अखेरचा कॉल आहे. कारण एका ओव्हर मध्ये 8.50 सेकंदाचा टाइम तुम्हाला गेलाय. त्यामुळे महेश पाटील, तुमच्या सहकार्याची आम्हाला देखील आवश्यकता आहे. ज्याने अहोरात्र मेहनत केली, ज्याने दिवस रात्र मेहनत केली, भगवानजी कांबळे, वैभवजी वारंग, किरणजी वारंग, अनेकांनी मेहनत करून ही क्रीडा स्पर्धा 2 दिवस साकार झाली. त्यांचं करावं कौतुक तेवढं कमी आहे मित्रांनो. चला, बॉलिंग ट्रॅक वरती रुपेश आलाय आणि रुपेशने देखील आल्या आल्या पहिलाच बॉल व्हाईट बॉल. यावेळेला दांडीगुल फर्निचर डिस्ट्रॉय, यू मिस, आय विल, रुपेश ऑन अ डेफिनेटली हिट. यष्टा उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय, दांडीगुल या डिझाईन. थँक्यू डीजे, धन्यवाद डीजे. दांडीगुल होते फर्निचर डिस्ट्रॉय. चला, मोर्या 11 शिराळे वारुणा, मोर्या 11 शिराळे वारुण आणि त्यांच्या विरोधामध्ये वीरवाडी स्पोर्ट्स करुंगले. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन वेळ झालेली आहे. पहिल्या चला, टॉस झालाय आणि टॉस ज्या टीमने जिंकलाय, वीरवाडी टीम, आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करा. जशी मॅच संपेल लगेच मैदानाचा ताबा घ्या. इथे मोठा फटका मारण्याचा मांडस फटका बसलाय. शॉट थर्डमॅनला बॉल झालाय.
चला एक शॉर्ट रन घोषित केले, त्यामुळे धावसंख्येमध्ये पुन्हा बदल होईल. टीमची धावसंख्या 15 धावा धावफलकावरती आपण पाहत आहे. इथे हाफ ट्रॅकर बॉल उडवण्याचा प्रयत्न, बॉलच्या खाली अमर. रुपेश स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बॉल पकडण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल डबल पासून काम चालणार नाही आहे, आक्रमण करावं लागेल. चला 17 धावा धावफलकावरती 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय. इथे मोठा फटका मारण्याचा मानस, फटका फसलाय. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक झेल धरतीला दान दिलाय. यावेळेला पुन्हा एकदा 2 धावा मिळते. 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या 19. इथे पाहू शकाल रुपेश पाटील वरती हल्ला बॉल केलाय आणि बॉलला पाठवलाय काऊ कॉर्नर रिजनच्या पलीकडे. षटकार या डिझे. मयूरच्या हातातून झेल निसटलं, ही दुर्मिळ गोष्ट आहे. पकडली जाते कॅच आणि फलंदाजीच्या खेळीचा खेळ खलास या डिझे. वरती काही मान्यवर उपस्थित आहेत आणि मान्यवरांचा आपण या ठिकाणी करत आहोत शुभ सन्मान. चला घ्यायचं या बाजूला. रियाजदादा यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करणार आहोत. सन्माननीय राज मोहम्मद कुरेशी साहेबांचा आपण या ठिकाणी करत आहोत तो शुभ सन्मान. आजच्या दिवसामध्ये मान्यवरांची मांदियाळी सातत्याने आपल्याला पाहायला मिळेल. या समोरच्या दिशेने या साहेब, आपला आम्ही या ठिकाणी करत आहोत तो शुभ सन्मान. मायेची उपदार शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा आपण करूया या ठिकाणी शुभ सन्मान. चला टीम, बॅकअप टीम, चला लगेच सज्ज राहायचं आहे. या शाल शिरफळ घेऊन यायचं आहे. अजित दादा या इकडे या. दादा किरण या तुम्ही इकडे. सन्माननीय बाबूजी जानकर साहेबांचा देखील आम्ही या ठिकाणी करत आहोत शुभ सन्मान. या बाबूदादा आपला देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. मायेची उपदार शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचाही या ठिकाणी सन्मान. रमेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. रमेश दादा या, आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. मॅच कडे जाऊया. हॅलो, चला शेवटचा बॉल शिल्लक राहिला आणि तुम्हाला धाबा करायच्या आहेत. एका बॉल मध्ये 26 धाबा झालेल्या आहेत. 61 धाबांचा डोंगर तुम्हाला उभारायचंय. सुरेश बनेने वन साइड हिरो, वन साइड खेळ या खेळाडूने केलाय. चला एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. भलं मोठं डोंगर तुम्हाला उभारायचं होतं. जवळपास औपचारिकता शिल्लक असं दिसून येतं या मॅच मध्ये. जिंकण्याच्या उंबरट्यावरती पुन्हा हा संघ उभा राहिलाय. टीम साहिल 11 आतुर चेक आणि जाता जाता शेवट पुन्हा एकदा फटका बसलाय. बॉलच्या खाली इथे झेल निसटली आहे आणि नो बॉल.
इमामजी वारुणकर साहेबांचा देखील आपण या ठिकाणी शुभ सन्मान करणार आहोत. इमाम सर या आणि महेश दादा यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करणार आहोत. महेश दादा या बाजूला फिरायचं तुम्ही. यस, तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचेल. थोडीशी घाई करूया. या आमच्या ताई या ठिकाणी येतील, आमच्या रणरागिणी येतील, जिजाऊच्या लेकी आज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण अभिनंदन करू. चला नेक्स्ट मॅच तुम्ही लगेच मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षण लावून घ्या. पुढील सन्मानाकडे आपण जातोय. किरणजी डांगे साहेब यांचा आपण इब्राहिम डांगे साहेब यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. इब्राहिम डांगे साहेब या आपला देखील आम्ही या ठिकाणी शुभ सन्मान करणार आहोत, कारण की आज शुभ सन्मान आपल्याला लवकरात लवकर उरकून घ्यायचे आहेत. संध्याकाळचं सत्र आपल्या हाती येणं गरजेचं आहे. यासाठी हे आमचे अतोनात प्रयत्न आहेत. सहकार्य करा. चला या लगेच या. चला नेक्स्ट मॅच लगेच बिल्डिंग लावून घ्या. चला विनंती करतोय. चला टीम्स लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीम आहे वीरवाडी टीम. चला स्पीडअप घ्या.